नमस्कार. मराठी विचारमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आपल्या या मराठी विचार चॅनलमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. याच्यामध्ये मोस्टली व्यवसाय असतील, रोजगार असतील, तसेच बिझनेसच्या नवीन-नवीन आयडियाजबद्दल आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना नम्र विनंती की YouTubeवरती खूप सारे व्हिडिओज आहेत की ज्या फक्त मनोरंजनासाठी आहेत. जर तुमचाही या व्हिडिओकडे बघण्याचा मानस फक्त मनोरंजनासाठी असेल तर एक आमची रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही ही व्हिडिओ स्किप केली तरी चालेल. तुम्ही मनोरंजनासाठी किंवा टाइमपाससाठी बाकीच्या व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. आपला एक प्रेमळ किंवा एक छोटासा एफर्ट असा आहे की ज्या लोकांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा लोकांना एक थोडीशी माहिती देण्याचा हा या व्हिडिओ मार्फत प्रयत्न असून फक्त मनोरंजन करण्यासाठी जर तुम्ही इथे आला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही ही व्हिडिओ स्किप करू शकता. धन्यवाद. तर चला सुरुवात करूया. जर आपण 2020 मध्ये पाहिलं असेल तर खूप साऱ्या कंपन्यांचे इव्हेंट्स तसेच खूप साऱ्या लग्नकार्य असतील किंवा असे मोठे मोठे कॉर्पोरेट इव्हेंट्स सुद्धा बंद होते. पण जर आपण आता ह्या वर्षी पाहिलं तर हळूहळू सर्व कार्यक्रमांना सुरुवात होते. तर आपल्याला यावेळेस फायदा करून देणारा व्यवसाय आणि खूप कमी किमतीत स्टार्ट होणारा बिझनेस म्हणजे गिफ्टिंग बिझनेस. आता गिफ्टिंग बिझनेस आपण कसा सुरुवात करू शकतो तर यामध्ये आपल्याला सध्या आम्ही तुम्हाला दोन ब्रँड्स बद्दल सांगणार आहोत. एक आहे तर फन अँड पेटल्स आणि दुसरी आहे आर्चीज. जर तुम्हाला तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या तालुका लेवलच्या खूप साऱ्या ठिकाणी या गिफ्ट गॅलरीज बद्दल पाहिलं असेल. या सर्व गिफ्ट गॅलरीज ज्या आहेत दोन्ही गिफ्ट गॅलरीज अगदी 1,00,000 रुपयाच्या डिपॉझिटमध्ये आणि 60 ते 70 हजार रुपयाच्या तुमच्या परचेसिंगमध्ये या गॅलरीज स्टार्ट होतात. तुम्हाला अगदी 5 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंत तसेच ते 100 रुपयापासून ते अगदी 1000 रुपयापर्यंतचे गिफ्ट्स तुम्हाला मिळतात. या दोन फ्रँचायझीबद्दल तुम्हाला चांगला मुद्दा असा की या दोन कंपन्यांकडून तुम्हाला मार्केटिंगचं मटेरियल मिळतं, तसेच तुम्हाला सेल्सबद्दल ट्रेनिंग मिळतं. तसेच तुमच्या एरियामध्ये अगदी छोट्याशा गाड्यामध्ये तुमची गिफ्ट गॅलरी तुम्ही कशी चालू करू शकता आणि तुमच्या एरियामध्ये तुम्हाला मार्केटिंग कसं करायला हवं आणि तुमच्याकडे जी मॅनपॉवर असेल तर त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यासाठी तुमच्या लोकल एरियामधील रिप्रेझेंटेटिव्ह ते तुम्हाला पाठवतात. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट जी तुमच्या आसपासच्या एरियामध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही आता हळूहळू कार्यक्रमांची गिफ्टिंगसाठी किंवा गिफ्ट मटेरियलसाठी तुम्ही या दोन ब्रँडचा वापर करून तिकडे कोटेशन्स अरेंज करून तुम्ही तिथून कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेऊ शकता. असे हे दोन ब्रँड्स आहेत. या दोन ब्रँड्सबद्दल तुम्हाला आता आम्ही स्क्रीनवर दाखवत आहोत. याची कमीत कमी डीलरशिप अमाऊंट किंवा जी तुमची फ्रँचायझी अमाऊंट आहे ती 1,00,000 रुपये आहे. तुम्ही 1,00,000 रुपये त्याच्याबद्दल तसंच 2 लाखाच्या आसपासचं मटेरियल असं अवघ्या 2.5 ते 3 लाखामध्ये तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आसपासच्या एरियामध्ये कॉलेज एरियाजमध्ये की जे आता कॉलेजेस सुरू होणार आहेत तर इथे तुम्ही या गिफ्ट गॅलरीज सुरुवात करू शकता. असे हे दोन ब्रँड्स आता आपण सध्या पाहिले. यानंतर आपण जो सेकंड बिझनेस आपण जो सांगतोय की ज्याच्यामध्ये आपण लो कॉस्ट फ्रँचायझी अगदी कमी अमाऊंटमध्ये घेऊ शकतो ते म्हणजे मेडिकल फार्मसी किंवा आपण जिकडे मेडिकल स्टोअर म्हणतो, काही ठिकाणी फार्मसी म्हटलं जातं. तर अशा दोन ब्रँड्स आपल्याला जी मटेरियल आपल्याला आपल्या तालुका पातळीवरती सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करतात ते म्हणजे मेडप्लस फार्मा, दुसरं केअर फार्मा. अगदी 4 ते 5 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं एंटायर जे मटेरियल तुम्हाला जे लागेल ते सर्व काही सेटअप तुम्हाला या दोन फ्रँचायझी करून तुम्हाला मिळतं. प्लस तुम्हाला ऑथराइज सर्टिफिकेशन सुद्धा यांच्याकडून मिळतं. थोडेफार त्यांचे एज्युकेशन डिटेल्स तुमचे लागतात तर त्याबद्दलचे डिटेल्स तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करू शकता. त्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तसेच यामध्ये तुम्हाला पूर्ण सेटअपची कॉस्ट अगदी 5 ते 7 लाखामध्ये होते. त्याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल सेटअप प्लस तुम्हाला बारीक सारीक जे ट्रेनिंग लागेल, सुरुवातीबद्दलची जी माहिती असेल ते सर्व काही कंपन्यांकडून दिली जाते. तसेच इनिशियल लेवलचा जो तुमची अमाऊंट असेल, इनिशियल लेवलचा तुमचा स्टॉक असेल तो सुद्धा अगदी तुम्हाला या दोन ब्रँड्सकडून मिळतो. याबद्दल कनेक्ट होण्यासाठी किंवा यासाठी तुमचा फायदा असा की अगदी कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला एक चांगली फ्रँचायझी मिळते. पॅन्डेमिक असेल, कोणतीही महामारी असेल किंवा अगदी कर्फ्यू असला तरी फार्मसीला बंद करता येत नाही. त्यामुळे तुमचा हा 12 महिने चालणारा व्यवसाय आहे. आणि दुसरी गोष्ट या कंपन्यांकडून तुमच्या मार्केटिंग्सबद्दल, तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीजबद्दल याकडून ट्रेनिंग दिलं जातं. तसेच तुम्ही जो लोकल मार्केटिंगवरती खर्च कराल तो सुद्धा तुम्हाला अगदी रिफंडेबल केला जातो. त्याबद्दल तुम्हाला बिलिंग्स द्यावे लागतात. त्याबद्दल कंपन्यांचे जे झोनल असतात, झोनल किंवा सेल्स मार्केटिंगवाले असतात त्याबद्दल त्यांच्याकडून तुम्ही जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता. तुमच्या लोकल एरियामध्ये तुमची जी मार्केटिंग असते ती सुद्धा कंपनीकडून केली जाते.
तर याची डिटेल माहिती तुम्ही तुमच्या वेबसाईट्सवरती पाहू शकता। त्याची माहिती तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही या 2 ब्रँड्सबद्दल बघू शकता। 2021 मध्ये जर आता फंक्शन्स प्रोग्राम्सला हळूहळू सुरुवात होतीये, कंपन्यांच्या इव्हेंट्सला सुरुवात होतीये, तसेच आसपासच्या एरियाजमध्ये लोक बाहेर जाऊन खायला असं सुरुवात करत आहेत, तर अशाच वेळेस खाद्यपदार्थामध्ये एक खूप चांगला चालणारा आणि लो कॉस्ट फ्रँचायझीमध्ये जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर खूप चांगला ऑप्शन आहे, तो म्हणजे आईस्क्रीम बिझनेस। यामध्ये अमूल असेल किंवा हॅवमर असेल, हे ऑलरेडी ते 2 वेलसेट बिझनेसेस आहेत, तर यांच्यामध्ये जर फ्रँचायझी असेल तर त्याची कॉस्ट 10 लाखापर्यंत जाते। परंतु आज असे आम्ही तुम्हाला 2 लोकल ब्रँड सांगतो आहोत की त्यांचा ऑलरेडी मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे, प्लस असे ब्रँड्स आहेत की ज्यांची तुम्हाला खूप जास्त तुम्हाला रेव्हेन्यू कमवून देऊ शकतात, ते म्हणजे अरुण आईस्क्रीम्स आणि क्वालिटी आईस्क्रीम्स। या 2 ब्रँड्स सोबत तुम्ही गिनी आईस्क्रीम्स बद्दल सुद्धा तुमची लो कॉस्ट फ्रँचायझी स्टार्ट करू शकता। यामध्ये फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या लोकल एरियाजमध्ये सर्व इव्हेंट्समध्ये तुम्ही तुमच्या कोटेशन्स देऊन तुम्ही तिथं तुमचा इव्हेंटसाठी सुद्धा तुम्ही याचं सेल आउट करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला 30 ते 40% मार्जिन मिळतं। तसेच तुमच्या डोर स्टेपपर्यंत तुमच्या डिस्ट्रीब्युटरकडून तुम्हाला मटेरियल डिलिव्हर होतं आणि जे मटेरियल खराब होतं ते सुद्धा तुमचा डिस्ट्रीब्युटर तुमच्याकडून रिटर्न बॅक घेतात, त्याच्यावरती प्रोसेसिंग करायची जबाबदारी त्यांची असते। परंतु खूप चांगल्या रिटर्न्स देणारा आणि खूप कमी जागेमध्ये अगदी 70 ते 80 स्क्वेअर फुटाच्या गाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या स्वतःचा एक छोटंसं आउटलेट स्टार्ट करून एका वेगळ्या व्यवसायाला सुरुवात करू शकता। यामध्ये 2021 मध्ये पुढचं पाऊल म्हणून तुम्ही स्वतःचा आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग किंवा मिल्क प्रोसेसिंग चालू करू शकता। परंतु सुरुवातीला मार्केट शिकण्यासाठी किंवा मार्केट स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी हा एक चांगल्या ब्रँडचा वापर करून मार्केटिंग शिकण्यासाठी, मार्केटचा स्टडी करण्यासाठी हे 2 ब्रँड वापर करून तुम्ही या ब्रँडमध्ये किंवा या बिझनेसमध्ये पडू शकता। 2021 मध्ये जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ द टाइम आजच्या या घडीला सर्व गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करणं प्रेफर करतात। कोविडमुळे लोक बाहेर जात नाहीत। तसेच सर्व गोष्टींच्या पर्चेसिंगमध्ये जर आपण पाहिलं तर लोकल जे सप्लायर्स आहेत किंवा काही चांगले चांगले ब्रँड्सच्या वेबसाईट सुद्धा आहेत, त्या कुरिअर बिझनेसवरती जास्त डिपेंड आहेत। तर या व्यवसायामध्ये खूप चांगलं फ्युचर 2021 घेऊन येत आहे। यामध्ये आपण अशा लो कॉस्ट फ्रँचायझीबद्दल बोलणार आहोत की जे आपण आपल्या गाव पातळीवरती किंवा सिटीमधल्या आपल्या एरियामध्ये स्टार्टअप करू शकतो। तर त्याबद्दलची पूर्ण माहिती घ्यायचा आपण आज प्रयत्न करतोय। तसेच 5 असे ब्रँड की ज्याच्यामध्ये आपण किती इन्व्हेस्टमेंट असायला हवी, तर डीलरशिपसाठी काय करावं लागेल याबद्दलची माहिती घ्यायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। कुरिअरमध्ये जर चांगला आपल्याला रेव्हेन्यू पर्सेंटेज जास्त असणारा, आपल्याला प्रॉफिट जास्त कमवून देणारा जर ब्रँड कोणता असेल तर तो आहे DTDC। DTDC मध्ये जर तुम्हाला कोणतेच डिपॉझिट ठेवण्याची गरज नाहीये। ब्लू डार्ट मध्ये तुम्हाला 1 लाखापर्यंत डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागतं, तसं DTDC मध्ये द्यायची गरज नाहीये। तुम्हाला जर रूरल एरियामध्ये बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर मॅक्सिमम 1 लाख रुपयापर्यंत तुमच्याकडे अमाऊंट असायला हवी। तसंच 2 मॅनपॉवरची गरज असते। त्याच्यानंतर थोडंसं टाउन एरियाजमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंत तुमच्याकडे अमाऊंट असायला हवी। 3 ते 4 मॅनपॉवर तुमच्याकडे असायला हवी। तसेच जर तुम्हाला इंटरस्टेट बिझनेस करायचा असेल DTDC सोबत तर तुम्हाला 3.5 ते 4 लाखापर्यंत तुमची अमाऊंट टोटल तुमचं कॅल्क्युलेशन असायला हवं। तसेच 4 मॅनपॉवर लागते। तसेच तुमच्याकडे एक किंवा 2 व्हेकल असायला हव्या। पण DTDC मध्ये अजून एक चांगला असा फायदा असतो की तुमच्याकडे वरचेवर तुम्हाला ट्रेनिंग दिले जातात, तुमच्या मॅनपॉवरला ऑपरेशनचं ट्रेनिंग दिलं जातं, तसेच तुम्हाला पूर्ण युनिफॉर्म दिले जातात आणि हो कंपनी मार्केटिंगसाठी स्वतःही करत असतं आणि तुम्ही जर मार्केटिंग कराल तर त्याच्याबद्दल सुद्धा कंपनी तुम्हाला त्याच्याबद्दल रेव्हेन्यू किंवा त्याची बिल्स तुम्हाला क्लिअर करून देत असते। त्याबद्दलची डिटेल्स तुम्हाला कंपनी द्यावे लागतात। ते सेपरेटली प्रोग्राम असतो मार्केटिंगचा, त्याबद्दल सुद्धा कंपनी तुम्हाला मदत करते। आता ब्लू डार्ट किंवा DTDC हे दोन्ही ब्रँड्स असे आहेत की तुम्हाला ऑलरेडी तुमच्या गाव पातळीपर्यंत सुद्धा तुमच्याकडे पूर्णपणे याची माहिती असल्यामुळे तुम्हाला जास्त एफर्ट्स करावे लागत नाहीत। तसेच तुम्ही तुमच्या लोकल एरियाजमध्ये सुद्धा या 2 ब्रँडचा वापर करून तिथल्या कंपन्यांबद्दल टायअप करून, कंपन्यांसोबत बोलणं करून तुम्ही तुमची याची मार्केटिंग करू शकता, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स घेऊ शकता। कुरिअर्स बद्दल त्यांच्यासोबत टायअप तुमचा बहुत इझिली होऊन जातो। त्याच्यामुळे हे 2 प्रॉफिटेबल बिझनेस होऊ शकतात आणि यामध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता या संधीचं सोनं करण्यासाठी। आतापर्यंत कुरिअरमध्ये आपण पाहिले जे 2 असे ब्रँड पाहिले की जे ऑलरेडी वेलसेट आहेत, त्यांच्या मार्केटिंगसाठी तुम्हाला जास्त करायची गरज नाहीये किंवा ऑलरेडी त्यांचे युनिट्स तुमच्या एरियामध्ये असू शकतात।
पण आता आपण असे 3 ब्रँड पाहणार आहोत की ज्यांची सध्या नवीन ब्रँड्स असल्यामुळे भारतामध्ये त्यांचे आउटलेट्स कमी आहेत. तर बेशक आपल्या एरियामध्ये पण त्यांचे आउटलेट्स कमी असू शकतात किंवा नसेल सुद्धा. त्याच्यामध्ये फर्स्ट ब्रँड आहे तो आहे इन एक्सप्रेस, दुसरा आहे तो इकॉम एक्सप्रेस आणि तिसरा आहे तो फ्लाय कुरियर्स. आता हे तिन्ही ब्रँड्स आहेत. फ्लाय कुरियर्स हा कोलकाता बेस्ड ब्रँड होता आणि हे दोन्ही सेटअप्स आणि हे बाकीचे जे 2 सेटअप आहेत ते सुद्धा भारतामध्ये नवीन असल्यामुळे यांचे आउटलेट्स कमी आहेत. परंतु याच्यामध्ये अगदी 1 ते 2 लाखाच्या सेटअपमध्ये 1 ते 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही यांची फ्रँचायझी घेऊ शकता. अगदी 100 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये 80 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये तुम्ही या 3 ब्रँड्स बद्दलची फ्रँचायझी घेऊन तुम्ही याचा बिझनेस स्टार्ट करू शकता. याच्याबद्दल सुद्धा फायदा असा आहे की याच्यामध्ये ट्रेनिंग त्या कंपन्यांकडून दिलं जातं. तसेच या कंपन्यांच्या वेबसाईट्स आता नवीन असल्यामुळे यांच्यामध्ये वरचेवर तुम्हाला बाकीचा सेटअपसाठी सुद्धा यांच्याकडून मदत केली जाते. तसेच यांच्याकडे कोणतीच फ्रँचायझी कॉस्ट घेतली जात नाही याबद्दल आहे. आणि हे 3 ब्रँड सोडून सुद्धा जर वेलसेट कुरियर्समध्ये जर 6वा ब्रँड आपण पाहायला गेला तर मारुती कुरियर्स. मारुती कुरियर्स ही गुजरात बेस्ड अहमदाबाद बेस्ड एक कंपनी होती, ही आहे सध्या सुद्धा, की ज्यांचे खूप जोरात आता सध्या कुरिअर्स डिलिव्हर केले जातात किंवा खूप जोरात हा एक ब्रँड बूम होत आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्या कंपनीच्या वेबसाईटवरती ऑथराइज पर्सन सोबत बोलून यांच्याकडून कंपन्यांचे डायरेक्ट फ्रँचायझी घेऊ शकता. ही कंपनी मारुती कुरियर्समध्ये थोडासा स्ट्रगल लागतो फ्रँचायझी घेण्यासाठी, परंतु रेव्हेन्यू मिळण्याच्या बाबतीत किंवा बिझनेस मिळण्याच्या बाबतीमध्ये मारुती कुरियर्स हे खूप जास्त फायदेशीर आहे. आता कुरिअर्समध्ये टोटल 6 ब्रँड्स बद्दल आपण बोललो, 2 वेलसेट ब्रँड बद्दल, एक ब्रँड खूप जास्त बूम मध्ये असा तिसरा ब्रँड आणि 3 नवीन ब्रँड्स. तुम्ही जर पाहिलं तर 2021 मध्ये कुरिअर्स बद्दल किंवा कुरिअर म्हणून मागवण्याबद्दल खूप जास्त कल लोकांचा वाढला आहे आफ्टर पॅन्डेमिक. त्याच्यामुळे या 6 मधील कोणत्या ना कोणत्या ब्रँड सोबत तुम्ही टायअप करून तुम्ही तुमच्या एरियामध्ये स्वतःचा लो कॉस्ट फ्रँचायझीचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालवू शकता.